बुवाच्या नादात बाई बिघडली आणि महाराष्ट्रामध्ये एप्स्टीन सारखंच भयानक प्रकरण समोर आलं. त्याला आपण नाव देऊया कॅप्टन फाइल्स. या भिकारचोट भोंदू बाबाने आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त महिलांचं लैंगिक शोषण केलेलं आहे. 500 पेक्षा जास्त महिलांनी या भिकारचोट बाबांकरवीच गर्भधारणा केलेली आहे. हा बायोलॉजिकल फादर असू शकतो. आणि या सगळ्यांमध्ये हे भिकारचोट राजकारणी पाठबळ दिल्यासारखं त्याच्या डोक्यावरती हात ठेवून होते. जेव्हा हे प्रकरण समोर येणार होतं त्यावेळेस पण या भिकारचोट बाबाची, या भिकारचोट भोंदूची अटक टाळण्यासाठी पण खूप शर्तीचे प्रयत्न केल्या गेलं असं कुजबूज आहे, अशी माहिती आहे. या प्रकरणामध्ये खूप मोठ्या मोठ्या लोकांची नावं आहेत. त्याच्यामध्ये या देशाचे गृहमंत्री, या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, त्यानंतर बरेच 9-10 मंत्री, इथं चाकणकर बाई आहे जी महिला आयोगाची अध्यक्षा होती. नवे हे प्रकरण छोटं नाहीये. या भिकारचोट बाबाने काहीच वर्षांमध्ये 200 कोटींपेक्षा जास्त माया कशी जमवली. या भिकारचोट बाबाने कोणाच्या राजाश्रयाखाली एवढी सगळी कांड केली, याचा त्या VSR कंपनी सोबत काय संबंध होता, हे सगळं या महाराष्ट्रातील जनतेसमोर आलं पाहिजे. सगळ्यात जास्त फटका या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होणार आहे, कारण की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुतांश नेते या बाबाच्या संपर्कात होते. या भोंदूगिरीमध्ये एक तर गोष्ट नक्की आहे, हे उच्च शिक्षित राजकारणी स्वतःला दाखवतात, पण हे भिकारचोट असतात, हे घृणास्पद असतात, हे मनामधून काळे असतात आणि म्हणूनच असे अघोरी कृत्य करतात. दलिंदर भाडे.